तिथले नळे उकरले तर त्याच्यावर टाकलेत म्हणते टाकले तर परवडलं. त्या नळ्या टाकायची गरजच नव्हती. त्या नळ्या टाकून त्यांनी फक्त बिल काढलं, काहीच केलं नाही दुसरं. कोणी काम केलेलं आहे? होय, काम कोणी केलेलं सर? जेडपीकडे असेल ते. जेडपीकडे नाही ते रस्ता. मग कोणाकडे? जंगलातलं म्हणलं बातमीदारांना पालकमंत्र्यांना प्रश्न विचारा की बाबा तुम्ही येणार आहेत तरी सुद्धा तिथं ती जर होत नसेल काम पाटबंधार विभागाचे आले का? पलीकडल्या हद्दीतले ते जंगलातला जे रस्ता म्हणताय ते नेमका किती खराब झालेला आहे काय? 2 किलोमीटर. होय, रस्ता तो चांगला आहे. रस्ता चांगला आहे, फक्त एकच ठिकाणी ह्यांनी काय केलं, गरज नसताना तिथं नळ्या टाकल्या आणि त्या नळ्या टाकून त्याच्यावर मला तिथं आता काय मग तिथं खड्डा पडला असेल ना? ते आता खड्डा नाही पडला नाही ना, मग तीच कड्याची माती घेऊन तिथे टाकल्यामुळे तिथं खड्डा पडला असेल ना? तिथं बाजूला खड्डा पडलाय, पण ते नळी टाकल्यामुळे तिथं हाईट झाली. हाईट झाल्यामुळे तिथं गाडी जात नाही ना आता. गाडी मागणं पुढे ही झाली. बरोबर. पण तुम्ही नाही का सांगितलं मग ह्या संदर्भात की बाबा असं करू नका किंवा काय? रात्रीचं केलंय आपण काम 6 वाजेपर्यंत चालू करायचं. हा, मग तिथं निधी कसा काय एवढा ही खर्च कोणाच्या जेवण केला? अहो, हा गौण खनिजला ह्याच्या अगोदर 7 कोटी रुपये सदाभाऊ खोत ज्यावेळेस मंत्री होते का त्यावेळेस 7 कोटी रुपयाची जी निविदा निघलेली आहे ती नेमकं पैसे गेल्यात त्या कामावर का गुडूप झाले तीच कळणार नाही. ह्याच्यावर 4 वेळा प्रश्न विचारले पण कोणच सांगायला तयार नाही. तो रस्ता कुठून कुठं जाते? तो रस्ता डायरेक्ट त्याचं नावच असं आहे आळजापूर पुनवर. आळजापूर पुनवर रस्ता आहे तो. तिथून निघला की डायरेक्ट पुनवरला एंड आहे. म्हणजे खडकीवरून जातेगाववरून पुनवर असा रस्ता आहे तो. PWDच्या हाती येते का? हा, मला वाटतं पंतप्रधान मध्ये PMJSY मधला रस्ता आहे. MDR 127. मग आता तुमच्या गावकऱ्यांची नेमकी काय भूमिका काय आता सध्या काय? तिथं नाही ती रस्ता झाला पाहिजे पण तो तिथं निष्कारण निधी खर्च झाला ना तुमचा. रस्ता होता नाही ना, पुनवर टू आळजापूरच झाला पाहिजे डायरेक्ट. पण रस्ता सगळं त्यातच आला पाहिजे. एकच परत निम्मा तो रस्ता होणार, तो निम्मा होणार. त्याच्या रस्ता झाला तिथं झालेला नाही. त्याच्या आधी रस्ता झाला तिथं. रस्ता असताना पहिला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत काम झालेलं रस्ता 2009 साली. ठीक आहे ते रस्ता. आणि ते आता ग्रामपंचायत कनेक्शनचं जे आलं ना, ग्रामपंचायत कनेक्शन साठी जे कोणी टेंडर घेतलं होतं त्यांनी सगळं ओपन केलंय आणि ते बुजताना व्यवस्थित बुजलं नाही. आता आपण जिकडे जाणार आहे ना खाली तिकडे सगळं तसं ओपनच आहे. बिलाचं काय झालं ते आम्ही काही परत काही विचारलं नाही. आम्ही आपले साहेब 100 मेसेज केला होता त्याच्याबद्दल फोटो वगैरे व्हिडिओ काढून. तर त्यांचा रिप्लाय आला होता की ते लगेच त्वरित कारवाई केली जाईल. ते केलं त्यांनी, फक्त तेवढ्या पुरतं हे केलं. इथलं खडकेपर्यंत बुजलं पण इकडून शिंदे म्हणजे सुळवस्तीपर्यंत ते बुजलंच नाही. तसंच ओपन आहे ते. मग आता तरी तुम्ही पालकमंत्र्यांपुढे ही तुमची समस्या मांडणार आहे का नाही? नेमकं पालकमंत्र्यांना जाताना दिसेल नाही. तुम्ही ते पालकमंत्र्याला दिसेल म्हणताय पण तुम्ही दाखवणार आहे का नाही? थांबवणार आहे का नाही? तिथं काय होतंय बऱ्याचशा लोकांचा समज असा असतो की बाबा तिथे दिसल त्यांनी बघावं त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही दाखवणार आहे का? तिथे थांबवणार आहे का? हा, तुम्ही ते थांबवा ना, तुम्ही दाखवा ना. निवेदन एवढे दिलेत साहेब. पुनवर तो आता भैयांना माहिती, पुनवर तो आळजापूर रस्त्यात निवेदन एवढे दिलेत. निवेदनाचा एवढा गट्टा तयार झाला असेल एवढी निवेदन आतापर्यंत. वाघमारे साहेब, मुद्दा असा आहे की मला असं वाटतंय की ही पूर परिस्थिती आहे ना ही तर गंभीरच आहे. पण तो जर रस्त्याचा प्रश्न जर मिटला
तर आळजापूरला जायला म्हणजे इथून बिटरगावला लय झालं 7 मिनिटात जातील ना ही माणसं. पण आज ह्याला बिटरगावला जायचं म्हणल्यानंतर जातेगावला जायचं, जातेगावून कामोन्याला जायचं, कामोन्याहून परत बिटरगावला जायचं. म्हणजे आज पालकमंत्री आलेत ना, पालकमंत्र्यांना बी त्याच रूटने जावं लागेल. म्हणजे एकंदरीत 20 मिनिटाचा म्हणजे 20 किलोमीटरचा पल्ला होतोय. कारण नाही विनाकारण तिथे नळ्या टाकल्या, त्याच्यावर माती टाकली, चिखल झाला. ह्या गोष्टी तुम्ही काय आता मांडा इथं सगळ्या. कुठलं बांधाऱ्याची गेट न काढल्यामुळे ही पाणी गावात शिरलं असायचं पण नाही. म्हणजे ते बंधारा फुटला तो त्या कारणानं फुटलं. गेट काढायची तारीख असते त्या टायमाला त्यांनी तारीख गेट काढले नाही. 4 गेट खाली राहिले, जी निघत नाहीत ते 3 ते 4 पेरला पूर्ण आहेत. वरनं येणारे फुरसन त्यामुळे बंधारा पॅक झाला, त्यामुळे पाण्याने मार्ग बदलला आणि ते बंधारा फुटलाय. जर त्या 4 दार खालच्या त्या प्लेटा जर काढल्या असत्या तर पाणी खाली अजून फ्लोनी गेला असतं ना तिकडे. त्यामुळे ते मार्ग बदलावा लागला पाण्याला, म्हणून ती तिकडे चिरत गेलं आणि ती व्हायला मग बंधारा. खालचे 4 आणि इतर पूर्ण 4 पिलर पूर्ण गेट आहेत, पूर्ण गेट आहेत पूर्ण. निमा बंधारा पॅकच आहे म्हणायचं. बंधाऱ्यावर गेल्यानंतर पालकमंत्र्यांना बोला तुम्ही. भैया काय होतं, जी दारं निघत नाहीत तशीच ठेवतात खाली, त्याच्यावर टाकायचं लोक पुढे निघून जातात, खाली बसतात. पाऊस पडून तिकडे आलेत ते, तिथे आलेत नव्हतं ते, आता आहेत तिथं आहेत काय अलीकडे आलेत ना. आपण जायचं पुढं, जायचं पुढं इथं तर तिथंच थांबायला पाहिजे. पण मग आता उशीर झालाय, मग तिकडे काय झालं आता थांबायला पाहिजे. एक काम करा ना, तिथं थांबा तिथं. होय, बंधारा फुटल्यामुळे नेमकं आता तुमच्या इथं पिकाचं कसं नुकसान किती होणार आहे काय? कारण की पाणीच मिळणार नाही ना. 100 हेक्टरचं नुकसान झालं. रानात माती कसल्याही प्रकारे राहिली नाही. लाईव्ह जाऊन बघू शकता. नाही परंतु आता बंधाऱ्यामध्ये पाणीच शिल्लक राहणार नाही. पाणीच आता त्यामुळे आता येत्या उन्हाळा असेल तो नेमका किती क्षेत्राला बाधित होणार आहे. आता काय झालं माहितीये का, खडकीतल्या तर सगळ्या क्षेत्राला, कारण पाणी जातं त्याचं. आता मुद्दा काय माहितीये का, म्हणजे खडकीवाल्यांवरती एका बाजूने नाही 2 बाजूने अन्याय होणार आहे. कारण आता जी तोंडात आलेला घास होता तो गेलाय, आणि आता जी येणार होता ती पण आता बंधाऱ्यात पाणी नाही राहिल्यावर मग ह्यांची प्यायची पाण्याची पंचायत आहे. कारण ह्यांचं जी पाण्याची सप्लाय, वॉटर सप्लाय आहे ना, ती आता त्या शिना नदीला जर पाणी राहिलं, ते बंधारा जर थांबला असता तर इथं गावाला प्यायला पाणी भेटलं असतं. आता ही एक नाही, आता 2 विघ्न आहेत गावावर. म्हणजे नदीला पूर येऊन सुद्धा आता पाणी प्यायला मिळणार नाही. 100% ना, कारण आता वाहून गेलं ना ते राहणार नाही ना, ते राहणार नाही. काय झालंय, जे क्षेत्रावाले आहेत त्यांचा जवळजवळ 10 काय 15 लाख जरी खर्च केला तरी ते आज रोजी भरून निघत नाही आमचं. बर, एवढं नुकसान आहे तिथं. किती जवळजवळ ह्या पोलच्या पासून जास्त खड्डा खोल आहे. बर, खाली दगडालाच लागलेली. किती माती किती तुमच्या शेतातली माती? 300 फुटाच्या अंतरावर माती सगळीच गेली. बरं का, काय लावलं होतं तुमच्या शेतामध्ये? ऊस आहे. कसं काय ऊसाची काय स्थिती? ऊस काय राहिलाच नाही. होय, किती नुकसान किती झाले? 2 एकर ऊस गेला. किती लाखाचं झालं असेल? किती लाखाचं नुकसान साधारणतः? साधारण 2-3 लाखाचं नुकसान ऊसाचं, 5 लाखाचं, आणि मकाचं 1.5 लाखाचं, 2 लाखाचं. मला एक सांगा, आता ते जे बंधारा आहे तो आहे खडकीच्या हाती, देखभाल दुरुस्ती त्यांच्याकडे जामखेड तालुक्यात. आता तुम्ही बांधताय तिथं, ह्याचा काय परिणाम होतोय का? म्हणजे हिथं बांधून उपयोग होतोय का तुमचा? नाही, त्याला बांधतात का? सापडतात काय नाही चुकी. शेतकरी येऊन दरवाजे टाकतात म्हणजे. नाही, शेतकरी कुठल्या टाकतात? ती म्हणते साहेब लोक जे आहेत ना पाटबंधाऱ्याचे, त्यांना आम्ही सकाळी विचारलं तुम्ही दार का काढले नाही सगळे, तर ते म्हणले तुम्ही दरवाजे टाकलं, आम्ही काढले होते. दरवाजे तर आम्ही कोणीच टाकलेले नाहीत शेतकऱ्यांनी इथल्या. पण ते उन्हाळ्यात बी काढले ना त्यांनी. ज्यावेळेस मे मध्ये पाऊस झाला का
त्यावेळेस त्यांनी पाणी कमी झाल्यावर परत 3 गेट काढले, बाकी तसे ठेवले. परत बघायचं आलं नाही, त्याला आम्ही 12 वेळेस कंप्लीट केली फोनवर. त्यांचा माणूस कर्मचारी असतो का तिथे कायमस्वरूपी एक कर्मचारी असतो माहिती आहे? मुरुमकर साहेब, तुम्ही आता त्या शेतकऱ्याला प्रश्न विचारला की बाबा ही त्या हद्दीत आहे, पण आता जे येणार आहेत ते फक्त सोलापूर जिल्ह्याचे मर्यादित नाहीयेत, ते पूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि नंतर ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मग त्यांनी पालक तर तो कुणाचं आहे? त्यांचं आहे. तर मग त्यांनी आता ते कारवाईचा बडगा त्यांनी उचलावा ना. शेतकरी काय जामखेड तालुक्यात जाऊन तहसीलदारला किंवा त्या इरिगेशनला भांडू शकत नाहीत. त्यांनी त्या बिचाऱ्यांनी शेतकऱ्यांनी त्याची व्यथा मांडली. आता त्यांनी उत्तर काय दिलंय की बाबा तुम्ही दार काढता. आता एवढ्या मोठ्या पुराच्या पाण्यात शेतकरी दार टाकायला जाईल का? म्हणजे ज्यांनी उत्तर दिलंय ती मला वाटतं पहिली बी पास नसेल. कसं जाईल कोण दार तिथं टाकायला? दार काढले ते बी बंधाऱ्यावर ठेवले, ते सगळे वाहून गेले. एक बी राहिले तिथं बंधारा दारावर बघायला ते सगळे वर ठेवले त्यांनी. अजिबात म्हणजे त्यांचं काम आहे ना, दार काढले तर आपले वर तिथं त्यांचं ही तिथं ते ठोया पाहिजेत ना त्यांनी दार सुद्धा. काहीच नाही केलं, ते बघायचं आलं.